नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असा माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर ह्या माझा घर तुम्ही बघू शकता। आज असा आमच्या बाप्पाचं आगमन। आमचा बाप्पा तुम्ही बघू शकतात। सकाळी बरोबर आमचे भटजी इले 6 वाजता। माझा मोठा भाऊ बाप्पाची पूजा करू होतो। ह्यो बघा आमचो गणपती बाप्पा, बोला गणपती बाप्पा मोरया। ह्यो बघा ह्यो आमचो सिंबा, तेका होय झालो पेडो, मग तो पेडो मागवतो बाईकडे। बाय आपला हडे थडे फिरावता, पण तेका काय पेडो देऊ नाही, तरी पण हाक मारून मारून पेडो मागवतो। संध्याकाळी 4 वाजता बरोबर ते ढोलवले का कायले ढोलाजो माझो हो भाचो, त्यांना कसले प्रश्न विचारतो काय माहिती, त्यांना वाटतं बाप्पा दाखवतो वाटतं आमचं। त्याच्यानंतर ढोलवल्या काकांनी आपला काम चालू केले नाही। ह्यो बघा ह्यो माझो जिवलग मित्र चिरंजीव तोरसकर। इलो हा पुण्यासून किती येलो काय माहिती, पण त्याच्यानंतर आम्ही गेलो डायरेक्ट। माका एक पकवास घेऊचो होतो, तर पकवास घेऊन आम्ही बाजारात गेलो। तर कसली पॉवरफुल गाडी चलयता ती बघा, डायरेक्ट बहुतेक वाटतं पुण्यासूनच गाडी घेऊन इला। ह्यो आमचो इंगुलाचो बाजार। वाजवर ते ढगढग दिसतोय बारीक बारीकचे, पाऊस लागान गेला वाटतं। थंयसून आम्ही इलो डायरेक्ट दुकानाकडे पकवास घेऊ। श्री सिद्धनाथ यांच्या दुकानाकडे आम्ही इलो। ह्या बघा हे त्यांचं दुकान। मित्र माझं पकवास वाजत बघू होतो व्यवस्थित एकदम। फायनली आम्ही आमका होय तसो पकवास घेतला। हे बघा आमचं पकवास मित्र माझं वाजून बघतो। काय स्माइल आहे, एक नंबर हिरो 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 आहे। नंतर पकवास केलो पॅक आणि चढलो घरा। उत्कृष्ट पकवास वाजक चिरंजीव तोरसकर, कसलं पकवास वाजत आहे बघा। त्याच्यानंतर म्हटलं एक गुगल बंदी बस होऊन जाऊन दे। नंतर जायचं होता आरतेक, तर आरतेक गेलो। नंतर आमच्या घराकडे आरती करू चालू केली नी। हे बघा आमचे सगळे भजन मंडळी। ह्यो माझो भाचो जमना नाही तरी भजन करता। कशा करता तुमका सांगतोय थोड्या वेळान, कसा करता तो बघा भजन। भजन करूचा कारण ह्या बघा काय सगळं अर्धा कपडा, अर्धा अंगा, अर्धा तोंडा, सत्यानाश सगळ्याचं। आरती वगैरे झाली, सगळी लोक आपापल्या घराकडे गेली। चला तर मग आजचं ब्लॉग हे संपतय, ह्याचा खाऊन काय सराचा नाही। चला तर मग उद्या भेटाया नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।